नमस्कार मंडळी. गुरु ग्रहाचा राशी बदल होणार आहे बुधवार 1 मे 2024 दुपारी 12:56 मेष राशीमधून वृषभ राशीमध्ये, आणि त्याचा पुण्यकाळ असणार आहे बुधवारच्या दिवशी सकाळी 11:05 पासून दुपारी 2:47 पर्यंत. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे, कारण गुरुग्रह एका राशीतून म्हणजे एका घरातून गोचर भ्रमण दुसऱ्या घरात जेव्हा करतो तेव्हा त्या घरात तो 13 महिन्यांसाठी असतो, म्हणजे जवळजवळ वर्षभर. त्यामुळेच वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचं फळ हे जातकाला मिळत असतं, चांगलं असेल वाईट असेल जे काही असेल. असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये 1 मे 2024 पासून 14 मे 2025 पर्यंत म्हणजे जवळजवळ 13 महिन्यांसाठी असणार आहे. असा हा गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये जो अभ्यासला जातो ते म्हणजे ज्ञान, यश, शुभफळ, विवाह, संतती, भाग्य, समृद्धी, विद्याभ्यास, सुख, समाधान, शांतता, सौभाग्य, मनासारख्या नोकरीतील व्यवसायातील यश आणि एकंदरीत कार्यक्षेत्रातले यश, अशा सगळ्या गोष्टींसाठी गुरुग्रहाचा अभ्यास कुंडलीमध्ये शास्त्रामध्ये केला जातो. या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारे यश हे गुरुग्रहाच्या प्रभावाखाली अभ्यासलं जाते, आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीमधील गुरुग्रहाचं योगदान अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. पत्रिका रिडिंगमध्ये पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळण्याची अगदी प्रत्येक गोष्टीत खात्री समजली जाते, आणि म्हणूनच महत्त्वाची व्यवहारातील शुभ आणि मंगल कार्य करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर अभ्यासणं फार महत्त्वाचं असतं. तसेच या वर्षभराच्या या गुरुग्रहाच्या काळामध्ये 8 मे 2024 पासून 1 जून 2024 सुरुवातीलाच महिनाभरासाठी गुरुग्रहाचा अस्त होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची मंगल आणि शुभ कार्याचे मुहूर्त या काळात नसणार आहेत. गुरुग्रहाचा अस्त असल्यामुळे लग्न, मुंज, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहशांती ही या काळामध्ये केली जाणार नाही मुहूर्तशास्त्राच्या नियमानुसार. तसेच गुरुग्रह वर्षाच्या शेवटी 9 ऑक्टोबर ते 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत म्हणजे जवळजवळ 4 महिने वक्री सुद्धा राहणार आहे. तर असा हा 13 महिन्याचा प्रवास. असा वृषभ राशीमध्ये येणारा गुरुग्रह पुढील 13 महिन्यांसाठी राशीचक्रातल्या आपल्या ह्या सिंह राशीला काय बरं फळ देणार आहे याची संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत. 4 व्हिडिओ आधी प्रकाशित झालेले, अवश्य ते व्हिडिओ पाहू शकता. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या सगळ्यांचं युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, साधना, उपासना, मंत्र, अध्यात्म या विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, आपल्या मूळ पत्रिकेतील गुरुग्रह कसा आहे आणि सध्या आपल्या कुंडलीनुसार आपल्याला कोणत्या ग्रहाची दशा, महादशा, अंतर्दशा सुरू आहे हे कृपया हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तपासलेलं उत्तम राहील. कारण आपल्याला सध्या कोणती दशा, महादशा सुरू आहे त्यानुसार गुरुग्रहाचा हा जो बदल होतो आहे त्याची फळं आपल्याला मिळताना दिसतात, हे विसरून चालणार नाही ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार. आणि हो, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण मेसेज करून माहिती घेऊन आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करू शकता. आणि हा सल्ला नेहमीच आम्ही फोनवरूनच देत असतो. ऑनलाईन पद्धतीने अधिक माहिती घेण्याकरता व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा 9892156163 या नंबरवर. चला तर माहिती करून घेऊया गुरुग्रहाचा राशी बदल सिंह राशीच्या मंडळींना काय बरं शुभ अशुभ फळं देणार आहे. गुरुग्रह कुंडलीच्या जेव्हा एखाद्या स्थानामध्ये येतो तेव्हा ज्या घरामध्ये येतो, ज्या स्थानात येतो, बऱ्याचदा त्या स्थानासंबंधाच्या काही समस्या तो निर्माण करतो, काही अडचणी निर्माण करताना दिसतो, किंवा त्या स्थानाचं जे काही शुभ फळ देण्याची योग्यता आहे ती कमी करताना दिसतो, कमतरता निर्माण करतो. परंतु गुरुग्रहाची दृष्टी मात्र ही अमृता समान शुभ फळ निर्माण करत असते, आणि म्हणूनच हा बदलणारा गुरुग्रह ज्या राशीत येतोय आणि जिथे दृष्टी टाकतोय या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता गुरुग्रहाला दृष्टी किती, तर 3. तो 3 कुंडलीतल्या घरावरती पाहत असतो. त्या गुरुग्रहाच्या शुभ दृष्टी म्हणजे 5वी, 7वी आणि 9वी ह्या 3 शुभ दृष्टीने तो पाहतो. म्हणजे ह्या 3 दृष्टी आणि ज्या घरात येतोय अशी 4 मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत. कारण ह्या दृष्टी पडते त्या ठिकाणी शुभ परिणाम देतो. मात्र त्यावेळी आपली दशा, महादशा, अंतर्दशा पुन्हा एकदा सांगतो ती आपल्याला अनुकूल आहे का ते सुद्धा तपासणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण दशा, महादशेमध्ये गोचरीचे परिणाम हे मॅच करावे लागतात, नाहीतर शुभ प्रमाणात ते मिळत नाही. आता सिंह राशीला गुरुग्रह कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे, म्हणजे कुंडलीच्या दशम स्थानातून, 10व्या घरातून. त्यामुळे गुरुग्रहाची शुभ दृष्टी कुंडलीच्या 2ऱ्या,
चौथ्या आणि 6व्या घरावरती पडणार आहे. कुंडलीमधील दुसरं घर ओळखलं जातं ते म्हणजे धनस्थान, कुटुंबस्थान आणि वाचास्थान म्हणून. त्यामुळे ज्यांचा आपल्या कुटुंबाबरोबर बऱ्याच काळापासून काही कारणांवरून जर वादविवाद सुरू होता, तर तो वादविवाद संपुष्टात येण्यास, आपलं कौटुंबिक संबंध सुधारण्यास हा जो कालखंड आहे हे संपूर्ण वर्ष शुभकारक राहील. इथून पुढे सुद्धा हे सुधारायला मदत करेल. तसेच आपल्या धनामध्ये, पैशामध्ये, बँक बॅलन्समध्ये सकारात्मक वाढ होताना दिसेल. याचाच अर्थ आपल्या कार्यातून, ती आपली नोकरी असेल, व्यवसाय असेल, धनवृद्धीचे योग या वर्षात तयार होताना दिसत आहेत. आपल्या अनुभवाच्या, आपल्या कार्याच्या जोरावर धन कमवण्याचे विविध पर्याय, मार्ग समोर येताना दिसतील. परिवारामध्ये काही शुभ आणि मंगल कार्य या वर्षामध्ये आपल्या पुढाकाराने आणि आपल्या मार्गदर्शनाच्या खाली होताना दिसतील, जे यशस्वी होते. आपल्या बोलण्याचा प्रभाव समोरच्यावर उत्तम रीतीने पडून आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण करण्याचं काम गुरुग्रहाची ही दृष्टी करताना दिसेल. द्वितीय स्थानावरील आपल्या बोलण्याला म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाला समाजामध्ये मानसन्मान मिळताना दिसेल. त्यामुळे जी मंडळी बोलण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत त्यांना विशेष यशप्राप्तीचा काळ हा असणार आहे. जसं की वकील, प्राध्यापक, मार्केटिंग पर्सनॅलिटी, ट्रेनर, सेल्समॅन, एजंट, वकील, ज्योतिषी, स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करण्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. त्यामुळे अवश्य आपलं व्यक्तिमत्व बहारदार करा, त्यामुळे भरभराट व्हायला मदत होईल. कुंडलीमधील द्वितीय स्थानावरील दृष्टी आपली सकारात्मक वैचारिक भूमिका म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन वाढवायला सुद्धा मदत करणार आहे. गुरुग्रहाची 7वी शुभ दृष्टी ही कुंडलीच्या 4थ्या म्हणजे सुखस्थानावर असलेल्या घरावर पडते. त्यामुळे बऱ्याच काळापासून प्रतीक्षित असलेल्या आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होण्याची संधी मिळण्याचा योग आहे. घराच्या कामासाठी, खरेदीसाठी लागणाऱ्या पैशाची व्यवस्था सुद्धा अतिशय सुलभतेने होताना दिसेल. तर ज्यांचे जुन्या घराच्या विक्रीचे प्रश्न थांबून राहिले, तो प्रश्न सुद्धा मार्गी लागायला याच काळात मदत होईल. घरासाठी जमिनीच्या शोधात असाल तर योग्य घर बांधणीसाठी लागणारी योग्य जमीन घरासाठी मिळेल आणि घरासाठी, कुटुंबासाठी लागणारी सुख वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींची खरेदी सुद्धा या वर्षात तुमच्याकडून संभवते. घरामध्ये एखादं मंगल आणि धार्मिक कार्याचं आयोजन आपल्या पुढाकाराने होईल. चतुर्थ स्थान हे आईचं मातृस्थान असल्यामुळे आपल्या कार्यात, आपल्या महत्वाच्या निर्णयामध्ये आईची साथ मात्र उत्तम खंबीरपणे आपल्याला मिळताना दिसेल. तसंच आईच्या आरोग्याच्या काही समस्या असतील तर ती या काळामध्ये दूर व्हायला आपल्याला खूप चांगली मदत होईल. त्यामुळे अवश्य तिच्याही आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवा. तर गुरुग्रहाची 9वी शुभदृष्टी कुंडलीच्या 6व्या घरावरती पडते आहे. गुप्त शत्रूचं, रोगाचं स्थान म्हणून हे 6वं घर ओळखलं जातं. आपल्या विरोधकांना नामोहरम करण्याची संधी ही गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला देत आहे. काही ठिकाणी तर विरोधक आपले मित्र बनून आपल्याला मदत करताना सुद्धा दिसतील, आपल्या बाजूने येतील, आपल्या गोटामध्ये येतील. त्यातच आपण राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रिय असाल तर आपले विरोधक, आपले शत्रू या काळामध्ये आपल्यापासून मागे हटताना दिसतील. त्यामुळे आपल्या विजयाची दिशा निश्चित होईल. तसेच ज्यांना नव्याने राजकारणात उतरायचं आहे त्यांनी अवश्य यावर्षी संधी घ्यायला हरकत नाही. कोणत्याही प्रकारच्या अडचणींवरती मात करण्यासाठी उचललेलं पाऊल आपल्याला विजयाच्या दिशेने नेताना या वर्षामध्ये निश्चितपणे दिसून येणार आहे. आयुष्यातील अवघड परिस्थितीवर मात करायला आपला अनुभव, आपला अभ्यास, आपली योग्य कृती, आपले कष्ट आपल्याला निश्चित विजयाची हमी द्यायला तयार आहे. त्यामुळे या सगळ्यांची योजना मात्र चांगली करा. असं असलं ना तरी मंडळी आपल्याला आपल्या आरोग्याच्या दृष्टीने थोडी जास्त काळजी घ्यायची. आरोग्याच्या कारणांवरून अचानकपणे काही खर्च सुद्धा या वर्षात वाढतील. अर्थात हे वर्ष जुन्या आजारांपासून मुक्ती मिळवण्यासाठी लाभकारकही राहणार आहे. त्यामुळे अवश्य हा खर्च करावा लागला डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण योग्य डॉक्टरी सल्ला मिळून जुन्या आरोग्याच्या समस्या दूर होण्याचा हाच तो कालखंड. परंतु त्यासाठी आपल्याला वेळ आणि थोडं धन मात्र खर्च करावं लागेल. कारण नसताना कर्ज न काढलेलं बरं राहील. आणि जर आधीच काही कर्ज सुरू असेल तर ते व्यवस्थित आणि वेळेत फेडण्याची जाणीवपूर्वक जबाबदारी, प्लॅनिंग मात्र आपल्याला या वर्षात काटेकोरपणे करायचं आहे. बिलकुल हलगर्जीपणा नको. हे वर्ष आपल्यासाठी कायद्याच्या आणि कोर्ट कचेरीच्या बाबतीमध्ये यश मिळवून द्यायला सुद्धा मदतगार ठरणार आहे. मात्र आपली बाजू ही खऱ्याची असायला हवी. नाहीतर आपल्याला हार मात्र स्वीकारावी लागेल. तीही गोष्ट तितकीच खरी याच वर्षात अनुभवायला मिळेल. कारण गुरुग्रह हा धर्माच्या बाजूने न्याय देणारा ग्रह आहे. त्यामुळे तुमचा धर्म व्यवस्थित असेल, कार्य व्यवस्थित असेल तर न्याय तुम्हाला मिळेल. त्यामुळे आपण जर काही चुकीचं केलं असेल किंवा करत असाल तर मात्र गोचर स्थितीने बदलणारा गुरुग्रह आपल्याला निश्चित अपयश देईल, काही ठिकाणी शिक्षा सुद्धा देईल. ज्या स्थानातून गुरुग्रह गोचर भ्रमण करतो त्या स्थानासंबंधीचं फळ गुरुग्रह कमी करतो आणि आपल्या राशीला गुरुग्रह आपल्या कर्मस्थानातून म्हणजे दशमस्थानातून गोचर भ्रमण करतो.
मंडळी, हे जरी खरं असलं तरी कुंडलीतल्या 10व्या घराला केंद्रस्थान म्हणतात. अशा केंद्रस्थानामध्ये गुरुग्रह स्थानबली होऊन फळं पण देतो बरं का. त्यामुळे जरी अशुभत्व असलं तरी शुभ फळं मिळणार. त्यामुळे जरी काही अशुभ फळं मिळत असली तरी शुभ फळांची तीव्रता ही अशुभच्या प्रमाणात जास्त चांगली राहील. ज्यामुळे आपल्याला आपल्या पित्याबरोबरचे संबंध सुद्धा सांभाळायचे आहेत, कारण दशमस्थानातला गुरुचा प्रवास. काही मतभेद असतील तर सामंजस्याने ते सोडवावे लागतील. कोणत्याही मोठ्या वादाला तोंड फुटणार नाही आपल्या वडिलांबरोबर किंवा वडिलांसारख्या आपल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींबरोबर. ही काळजी मात्र आपल्याला ह्या वर्षात घ्यायची आहे. तसेच नोकरीमध्ये असलेल्या आपल्या राशीच्या मंडळीने आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पूर्ण करावीच लागणार आहे. अर्थात आपण प्रामाणिक असताच. नोकरीच्या संदर्भामध्ये एखादी अवघड आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी या काळात अंगावर येऊ शकते. अर्थात योग्य नियोजन करून ते आपण पूर्ण सुद्धा करू शकाल. परंतु थोडासा कम्फर्ट झोन कमी होताना दिसेल. परंतु याच कारणामुळे काही वैयक्तिक जीवनातली शांतता थोडी कमी होताना दिसेल. नोकरीच्या ठिकाणी आपली धावपळ मात्र जरा जास्त वाढेल. त्यामुळे या काळामध्ये गुरुग्रहाचा मंत्र ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप अवश्य 1 माळ करा. गुरुचरित्रातला 14वा अध्याय नित्य पठणामध्ये ठेवा. स्त्री पुरुष कुणीही करू शकतात. शक्य झालं तर आपल्या पूजास्थानामध्ये नवग्रह यंत्र स्थापन करून त्याचं रोज दर्शन घेणं हे आपल्यासाठी अतिशय उत्तम राहील या संपूर्ण वर्षभरामध्ये. परंतु याच गुरुग्रहाची शुभ अशी 7वी दृष्टी आपल्या सुखस्थानावर पडत असल्यामुळे भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदीचे योग याच वर्षासाठी आपल्याला उत्तम राहणार आहे, जे पुढे भरभराट सुद्धा देतील. मनासारख्या घराच्या आणि वाहनाच्या खरेदीचा हा योग आपल्या कुटुंबातलं वातावरण अजून आनंदी बनवायला मदत करेल. नोकरीमध्ये मनासारख्या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी सुद्धा हे वर्ष आपल्याला चांगली साथ देणारं राहणार आहे. अवश्य त्या दृष्टीने जर प्रयत्न करत असाल तर थोडे प्रयत्न जास्त वाढवा. थोडक्यात हे वर्ष आपल्याला चौफेर यश मिळवून द्यायला मदतगार ठरतं आहे. थोडी शारीरिक आणि मानसिक दगदग सोडली तर मंडळी, ही होती आपल्या सिंह राशीची गुरुग्रहाच्या बदलामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांची माहिती. मंडळी, माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ अवश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. माहिती कशी वाटली तेही सांगा. आवडली असेलच तर लाईक करायला विसरू नका. मंडळी, येणारा मे जून हा जो महिना आहे हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा महिना दरवर्षीच असतो. तसेच घर बांधणी, घर खरेदी यासाठी सुद्धा हा एप्रिल, मे, जून महिना फार महत्त्वाचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या क्षेत्रात करिअर आपण करू शकतो, चांगलं यश संपादन करू शकतो, यश मिळण्यामध्ये काय अडचणी आहेत आणि नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मिळणार आहे यश, यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतो याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित केलेला आहे. अवश्य तो व्हिडिओ लिंक खाली दिलेले पाहायला विसरू नका, कारण हे वर्ष त्यातले हे महिने फार महत्त्वाचे. तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची दिशा निश्चित जाणून घ्यायची असेल, कार्यक्षेत्रातलं यश समजून घ्यायचं असेल, तसेच वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन ज्यामध्ये वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी, ते कोणती वास्तू, कोणता बांधकामाचा प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे, यासाठी सुद्धा अवश्य आपण सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती म्हणजे व्हॉट्सअपवरती SMS टाकून मार्गदर्शन कसं केलं जातं याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर प्रॉपर वे आपली अपॉइंटमेंट बुक करा. म्हणजे हे कुंडली मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे, जो आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो, 9892156163. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं आणि याचा वापर कसा करावा याचीही माहिती संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी कार्यालयाच्या नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक अगदी भारतात कुठे असाल मागवू शकता. तुम्हाला घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. याच पद्धतीने परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती एकाग्रता वाढण्यासाठी केलेलं गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र,
मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र या सुद्धा गोष्टींची माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या, त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. तर मंडळी, ही झाली सिंह राशीची माहिती. पुढच्या भागामध्ये बुध ग्रहाची राशी 6वी म्हणजे कन्या, गुरु बदल काय सांगतोय त्या राशीला हे पाहायला विसरू नका पुढच्या भागात. तोपर्यंत हे वर्ष आपल्याला सुखाचं, समृद्धीचं आणि यशाचं जावो हीच गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.